तरी आता 17,000 पद निघणार आहे. आता पोरांच्या डोक्यामध्ये एकच चालय बाबा, ते ऑनलाईन झालं तर किती प्रॉब्लेम होईल. आता तलाठी झाले, आता परत फॉरेस्ट झालं, याच्यामध्ये किती त्रास झाला पोरांना. कारण की इमानदारीने प्रॅक्टिस करणारे पोरं जरा मागे राहतात. ते बाकीच्याच घोटाळे लय होतात. कारण की TCS IBPS या ज्या कंपन्या आपल्या महाराष्ट्रात आल्यापासून पोरांना जरा घोडाच लागलाय. मग त्यांना जे इमानदारीने करतात त्यांचं तर वाटोळच होत चाललंय. त्याच्यामुळे आता कसं आहे, या आता भले 17,000 काढा नाही तर 50,000 काढा, पण हेच ना TCS आणि IBPSच्या हातात जर दिलं ना, समजा पोरांना घोटाळा, याच्यात घोटाळे किती होतात हे महाराष्ट्र शासनाला कळलं पाहिजे. एवढं म्हणजे आता तलाठीला घोटाळा झाला, हे फॉरेस्टला हे 200 पेक्षा मार्क 214 आणि 220 असे मार्क पडायला लागलो. कसली तुम्ही परीक्षा घेताय हे सरकारला कळलं पाहिजे. आता तुम्ही म्हणता सर तुम्ही आंदोलन करा. आता आंदोलनही करेल बाबा, मी आता सरकारी माणूस आहे, मला हे नोकरी आहे. आता मी जर आंदोलन केले की मला घोडा लागला म्हणायचं, मी डायरेक्ट सस्पेंड नाही तर डायरेक्ट डिसमिस. पण तेही प्रयत्न माझ्या डोक्यामध्ये चालत, पण माझं तर डायरेक्ट नोकरी उडालीच समजायचं हे मलाही माहिती आहे. डायरेक्ट डिसमिस, कारण की पोलीस मॅन्युअल मध्ये लिहिलेलं आहे तुम्ही कोणतंही आंदोलन करू शकत नाही, डायरेक्ट तुम्हाला उडावण्यात येईल. हे डायरेक्ट मॅन्युअल मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, मी याच्यावर काहीच हालचाल करेना, पण मी ट्विट करू शकतो किंवा कलेक्टरला किंवा गृहमंत्र्यांना मी एखादं पत्र पाठवून देऊ शकतो. हे बाकीच्या हालचाली करू शकतो, पण स्वतः मैदानात उतरून आंदोलन करू शकत नाही. पण ते करायची वेळ आली ना, तरी मी ते आपल्या पुण्यामध्ये मी ते करू शकतो. पण कसं आहे, आता मी एकटा माणूस आहे, मी एकटा माणूस तरी काय करणार. मला सपोर्ट बी पाहिजे लोकांचा. नाही सपोर्ट नाही काय नाही, बोंबलत एकटा गेलो माझ्या मागं कोण 2-3 टाळकी फक्त एवढी घेऊन कुठं जायचं. मला त्याचा सपोर्ट पण भेटणार नाही. ज्या गोष्टीला चांगला सपोर्ट असेल तीच गोष्ट सक्सेस होतो. लीडर बनण्याला काय विषय नाही, पण मागं पण सपोर्ट पाहिजे. सपोर्ट सिस्टीम नावाची एक प्रकार असतो, तो पण पाहिजे. तेव्हा मी कुठेतरी हालचाल करेल. हे जे ऑनलाईन आले ना, हे पोराचं घोटाळा होणार आहे. तुम्हाला घोटाच लागला समजायचं, खरं सांगतो तुम्हाला. कारण की मी हे वाचलं पहिल्यांदा, GR वाचला, ते खाली दिलं होतं TCS IBPS. आता राज्य शासन काही घेत नव्हतं का, आपली MPSC काही परीक्षा घेत नव्हतं का, काय त्यांच्याकडून चुका होत होत्या का. मग करा, आपले लोक बसून राहण्यापेक्षा काम दिलेलं काय वाईट आहे त्यांना. आणि TCS या कंपन्या राव 300 रुपये आपल्या पोलीस भरती भरायला फॉर्मची फी घेतात, आणि या भिकार चोटांना काय 1000 रुपये पाहिजे. हे शासनाला तरी कळलं पाहिजे. आपली पोरं काय एवढी जागीदार नाहीये. समजा आपण दरवेळेस 4-5 ठिकाणी फॉर्म भरतो, SRPF, रेल्वेला, जेलला, परत आपलं जिल्ह्याच्या ठिकाणी. याच्या 4-5 ठिकाणी फॉर्म भरायचे ना, 5-5 रुपये कुठून आणायचे. अहो यांना भरतीला जायला पैसे नसतात, वडापाव खात्यात रस्त्यावर झोपात्यात. ही या मुख्यालयाच्या कडकडे झोपलेले असतात. तुम्ही पुणे सिटीला कधी पोलीस भरतीला जे असं कोणतं क्राऊड बघत असं, त्यांनी एकदा पोलीस भरतीला पोरं कुठं झोपते ते बघा. अशी हातरून टाकून झोपलेलं काय तर काकडा सकाळ सकाळ त्यांना पळायचं असतं. सकाळ खायला भेटत त्यांना दिवसभर बसून त्यांना कुठं दुपार तापारचं पोळीचा 1600 मीटर. अहो सोप्पा तुम्ही भरत्या बघितल्या नाही, तुम्ही नुसतं हात AC मध्ये बसताय. बाकी पोरांचं नुकसान होते त्याचं काय. हे कोण डोक्यामध्ये येणार या बेकार सोडणार. आई तर पैसे भेटतात. आता इलेक्शनच्या नुसतं गाजार दाखवले, चॉकलेट दाखवले, पण आता कसं भरती होणार हे सगळ्यांना माहिती आहे. पण एका 2-3 महिन्यामध्ये होणार नाही. आता आचारसंहिता लागणे फेब्रुवारी-मार्च मध्ये, आणि त्याच्यानंतर मग कुठं नंतर पावसाळा येईल. आता मग एप्रिल-मे मध्ये तर काय भरती होऊ शकते. मी काय पोरांना सांगितलं बाबा आपल्याकडे 6-7 महिने, त्यामुळे तुम्ही काय 6-7 महिन्यामध्ये चांगलं आहे ना. एक तुम्हाला तर टार्गेट फोकस भेटले बाबा, आता भरतीची तयारी चांगली करायची आपल्याला. एक 6-7 महिने भेटताना आपल्याला हे पावसाळ्यानंतर तर आपली भरती होऊन जाईल. भरती होणार आहे 100%. पण हे जर ऑनलाईन पद्धतीने झाले ना मित्रांनो, हे गोळ तर किती होतात तुम्हाला बाबा. हॉल तिकीटच नाही आलं तर तुम्ही तुमचे मग जबरदस्त अरे समजा हॉल तिकीटच नाही आलं, काय करणार आहे. तुमचा फॉर्म सबमिटच नाही झाला, काय करणार आहे. तर बाबा तुमचं मार्काची टोटलच निघा ना. यांनी प्रश्न जर चुकीचा आहे त्यांना 100 रुपये बाबा घेतल्यात. आता यांना एवढा लाजा वाटला बा, हिने पैसे कमावण्यासाठी ह्या कंपन्या महाराष्ट्रात आलेल्या आहे. यांना काही घेणे देणं नाही, कोण भरती झाला कोण नाही. यांचा नातेवाईक त्याचा नातेवाईक ये बाबा तो जुगाडला होता. हे असल्या किती घोटाळे झालेत. आपले जे इमानदारी गावातले पोरं राव, यांचा पण विचार केला. मी पण एक जिल्हाधिकाऱ्याला पत्र लिहिणार आहे किंवा ट्विट पण करणार आहे. जिल्हाधिकाऱ्याला पत्र लिहिलं की मी त्या प्रत्येक प्रत पण गृहमंत्र्यापर्यंत गेले पाहिजे, असं मी प्रत्येकाला एक प्रत पाठवणार आहे, जेणेकरून सगळ्यांना कळेल बाबा खरंच TCS IBPS या कंपन्यांमार्फत घोटाळा भरपूर होतो आणि त्यांच्यावरती काहीच कारवाई होत नाही. आता ज्या फॉरेस्टला घोटाळा झाला, परत आता दारूबंदी होतं त्याला पण घोटाळे झाले. तर मित्रांनो ह्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. ह्या कंपन्याच बंद करायला पाहिजे होत्या, पण त्या कंपन्याच बंद झाल्या नाही म्हणल्या. मग हे नाही ना, कंपन्या बंद झाल्या पाहिजे. नाहीतर मग अशाच जर घोटाळे चालू राहिले तर हे पोरं काही जागीदार नसतात काय, त्यांचा काय 3 आकडे 7 बार नसतो की नाही झालं तर नाही झालं,
बिझनेस करल. अहो हे शेतकरी आहे, हे पाऊस पडल तेव्हा कुठे यांची शेती होती. आणि तुम्ही शेतीला तर तुम्ही भावच करता, मॉलमध्ये जाऊन हाय त्या किमतीला घेता. पण शेतकऱ्याची 10 रुपयाची कोथमीरची गड्डी घ्यायची म्हणलं तुम्ही 5 रुपयाला मागता, तिथं पण तुम्हाला लाज वाटत नाही. तो विषय वेगळा. त्यामुळे हे पाऊस पडला त्यांची शेती होती, यांना कुठं मग घरात कुठं बाबा हे खात्यात. आणि तेव्हा एवढं पैसे गुंतवायचे तेव्हा ही शेतीतून त्यांना उत्पन्न मिळणार. हे काय एवढं जागीरदार पोर नाही, ही 30 पोरं आहे जी शेतकऱ्याची, ही नोकरीला येतात शहरामध्ये पोलीस भरतीसाठी. वर्षभर घासतात बाबा, पोलीस भरती होईल का नाही हे त्यांना माहित नसतं, पण तयारी चालू असते यांची. समजलं का? सरकारने या गोष्टीवरती विचार केला पाहिजे. माझं एक मत आहे की सरकारला की ह्या TCS IBPS कंपन्या होऊ नका, राज्य सरकारने ही पोलीस भरती घेतली पाहिजे. जशी रेग्युलर मागच्या वर्षी जी पहिल्यापासून आता 2000 ही लास्टची जी भरती झाली तोपर्यंत तुम्ही चांगल्या भरत्या केल्या, ह्याच्यामध्ये काहीच घोटाळे झाले नाही. आणि इथून पुढे तुम्ही भरती घेतल्यानंतर काही अडचण येणार नाही. तर मला या आपल्या पोलीस भरती करणाऱ्या बांधवांना पण सांगायचं मित्रांनो, भरती एवढ्या 6 ते 8 महिन्यामध्ये 100% होणार आहे. एवढी पदं भरून घेणारच आहे ते. पण यांनी आता इलेक्शनच्या अगोदर त्यांनी जरा तुम्हाला लाळ टाकली आहे, पण ती आपल्याला चाटायची नाहीये. कारण की कसं आहे, पोलीस भरती काही आता लगेच होणार नाही. फॉर्म जरी भरून घेतले आणि नंतर ते भरती देऊ करू शकतात, पण फॉर्म आता भरून घेतले लगेच तुमचं फिजिकल होणार असं नाहीये. तुम्हाला वेळ पण भेटतो, तुम्हाला एक टार्गेट भेटतं. हा बाबा माझ्याकडे 6 महिने आहे, मी 6 महिन्यामध्ये चांगला तयार होणार म्हणजे 100% होणार, त्यात काय वाद नाहीये. पण तुम्ही त्या 6 महिन्याचा पण फायदा घेतला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जिथं जेवढ्या अकॅडमी असतात त्यांना तुम्ही जाऊन हे करा, निवेदन करा जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊन की असं असं होतंय TCS IBPS कंपनी नको. कारण की जिल्ह्याच्या ठिकाणी कोणते पद भरायचे ते जिल्हाधिकाऱ्याच्या हातामध्ये भरपूर काही गोष्टी असतात. त्याच्यामुळे तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊन तुम्ही निवेदन केलं पाहिजे, पत्र पाठवलं पाहिजे, ट्विट केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. सगळ्या मंत्र्यांना मेन्शन करून टाकायचं ट्विट जरी केलं तरी. मित्रांनो ही गोष्ट तर तुम्ही अकॅडमीवाले क्लासवाले तर करू शकता. आणि क्लासवाले अकॅडमीवाले नुसते मित्रांनो नुसतं पैसे खाऊ नका मित्रांकडून पोरांकडून. जर त्यांच्यासाठी पण काहीतरी करा जेणेकरून त्यांचा फायदा होईल, तोटा होणार नाही. जय हिंद.